नमस्कार, मी तुषार पाटील ठाके पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला टार्गेट पोलीस भरती बॅचमधील 8वा दिवस आहे आणि आज आपण ॲव्हरेज म्हणजे सरासरी चॅप्टर अभ्यासणार आहोत। मित्रांनो, ठाके पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर ठाके पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा, जेणेकरून मी पुढे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि मित्रांनो, ठाके पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉइन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पूर्ण मॅथमॅटिकमध्ये जर पाहिलं तर तुम्ही सर्वात सोपं जे चॅप्टर आहे ते आहे सरासरी। आता सरासरीची व्याख्या काय आहे? सरासरी म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचं उत्तर एकाच संख्येमध्ये देणं, त्याला आपण सरासरी असे म्हणतो। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 4 ते 5 दिवस कुठे कामाला गेले, तुमच्या मित्रांना जर तुम्हाला विचारलं की तुम्ही काय पैसे तुम्हाला प्रत्येक दिवशी मजुरी वगैरे मिळाली विचारलं, तर तुम्ही त्या ठिकाणी सांगाल की मला पहिल्या दिवशी 30 रुपये मिळाले, दुसऱ्या दिवशी 50 रुपये मिळाले, तिसऱ्या दिवशी 40 रुपये, अशा प्रकारे तुम्ही सांगाल। पण जर तुम्ही महिनाभर कामाला कुठे गेले तर तुम्ही महिनाभर जीही मजुरी मिळाली ते त्या मित्राला सांगाल का? नाही। जर तुम्हाला एका महिन्यामध्ये महिन्याच्या शेवटी जर तुम्हाला 1500 रुपये मजुरी मिळाली असेल, तर जर तुम्हाला दुसरा व्यक्ती विचारतोय की तुला काय पैसे वगैरे किती मिळाले आणि किती रुपये रोज मिळाला, तर त्या ठिकाणी तुम्ही काय कराल? 1500 रुपये तुम्हाला मजुरी मिळालेली 30 दिवसांची, तुम्ही त्या ठिकाणी 30 भागेला घ्याल, 3 × 3 3 × 5 15। तुम्ही त्या मित्राला सांगाल की मी त्या ठिकाणी कामाला जातोय, मला जी मजुरी मिळते ते फिक्स नाही आहे, पण साधारणतः मला 50 रुपये रोज मिळतोय। क्लिअर झालं? सरासरीची व्याख्या तुम्हाला समजली। सरासरी म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त संख्यांचं उत्तर आपल्याला एकाच संख्येमध्ये देणं, याला सरासरी म्हणतो। तुम्ही इथं 1500 रुपये 30 दिवसांची मजुरी सांगत बसत नाही। क्लिअर होत आहे? पहिल्या दिवशी 55 भेटले, दुसऱ्या दिवशी 60 रुपये, तिसऱ्या दिवशी 30 रुपये अशी मजुरी सांगत नाही बसत आहे। तुम्ही डायरेक्ट जी टोटल अमाऊंट आहे त्याला भागेला जेवढे दिवस एकाच संख्येमध्ये त्याचं उत्तर सांगताय 50 रुपये। क्लिअर झालं? आता या ठिकाणी सरासरीचे जे सूत्र आहे ते कसं तयार होतं ते बघा। सर्व घटकांची बेरीज, जेवढ्या दिवस तुम्ही कामाला गेले तेवढी जी मजुरी मिळालेली ती सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक, हे तुमचं सूत्र तयार होतं आहे। क्लिअर झालं? पूर्ण जे सरासरी चॅप्टर आहे ते या एका सूत्रावरती आहे। प्रश्न दिलेला आहे आपल्याला, टाईप क्रमांक 1 आहे, रोहित शर्माने 5 डावात अनुक्रमे 45, 77, 111, 42 व 105 अशा धावा करतो, तर त्याची 5 डावांतील धावांची सरासरी किती? आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघा, टाईप क्रमांक 1 आहे, सेम यासारखा आहे पण आपण प्रश्नांच्या माध्यमातून तो समजून घेतोय। काय दिलेलं आहे? 45, मग त्याने किती? 77, त्यानंतर 111, त्यानंतर 42, त्यानंतर 105, बरोबर। त्याने 5 जे ते खेळलेलं आहे, 5 खेळ खेळलेला आहे आणि त्यामध्ये त्याने धावा केलेल्या आहे, बरोबर। 45, 77, 111, 42, 105 याची काय विचारलेली आपल्याला? सरासरी। फॉर्म्युला काय? सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक, बरोबर। सर्व घटकांची आपल्याला बेरीज करायची, भागीला सर्व घटक किती आहे? 1 2 3 4 5, 5 घटक या ठिकाणी भागीला घेतले, बेरीज करा, बरोबर। 5 आणि 2 7, 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 15 आणि 5 20, 20 शी 0 चला आले 2, 2 आणि 4 6, 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18 8, चला आला 1 आणि 1 2, 2 आणि हा 1 3, 380 आलेलं आहे उत्तर। बेरीज यांची 380 आलेलं आहे, भागीला 5। क्लिअर झालं? भाग द्या, 5 1 5, 5 7 35 राहिला, 5 7 35 राहिले 3, 5 6 30, 76 धावा काय आलेला आहे? 76 धावा त्याची काय असेल? सरासरी असेल। समजलं तुम्हाला? बरोबर। काय विचारलं होतं आपल्याला? त्याची सरासरी विचारली होती, 76 धावा त्याची सरासरी आलेली आहे। पूर्ण चॅप्टर परत एकदा सांगतो तुम्हाला, पूर्ण सरासरी चॅप्टर फक्त एका सूत्रावर अवलंबून आहे, ते म्हणजे सर्व घटकांची बेरीज भागीला सर्व घटक। आता टाईप क्रमांक 2 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे, प्रश्न आपण बघू। 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी सांगा। प्रश्न येतात परीक्षेमध्ये, मी पाहिलं आहे, नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली जाते, सम संख्यांची सरासरी विचारली जाते आणि विषम संख्यांची सुद्धा सरासरी विचारली जाते। इथं चुकी कुठे होऊ शकते ते मी तुम्हाला सांगेल पुढे। 1 ते 40 पर्यंतचं आपल्याला काय विचारलं आहे? नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली आहे। नैसर्गिक संख्यांची सरासरी काढताना काय करायचं ते बघा। जेवढ्या तुम्हाला संख्यांची सरासरी विचारली आहे 40, बरोबर, प्लस 1 करा आणि भागीला 2, 41 भागीला 2, या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही।
समजताय तुम्हाला? सरासरी नैसर्गिक संख्यांची कशा पद्धतीने काढायची, जेवढी विचारली त्यामध्ये +1 करा, भागीला 2 करा, भाग द्या. 2 दुनी 4, 0, 1 राहिला, 2 पंचे 10, 20.5 काय आलेलं आहे तुमची सरासरी आली. क्लिअर झाला? पुढे प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. काय करायचं आहे, 100 मध्ये +1 करा, 101 होतील, भागीला 2, 2 पंचे 10, 0, 1 राहिला, बाकी दशांश दिला, 10 झाले, 2 पंचे 10, 50.5 काय त्यांची सरासरी. क्लिअर झालं? पुढे विचारला जातो आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न की समसंख्यांची सरासरी काढा. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती. आता या ठिकाणी काय विचारायला आपल्याला, समसंख्यांची सरासरी, पण संख्या किती दिली आहे, 1 ते 30. 1 ते 30 पर्यंत संख्या दिलेल्या आहे. या सर्व नैसर्गिक संख्या आहे, यामध्ये विषम संख्या सुद्धा असतात आणि समसंख्या सुद्धा असतात. बरोबर? 1 ते 30 पर्यंतच्या संख्या दिल्या तर यातील जर समसंख्या तुम्ही काढल्या तर त्या येतील 15. क्लिअर होत आहे? आपल्याला काय विचारलं आहे, समसंख्यांची सरासरी. जेवढ्या तुमच्या संख्या आलेल्या आहे त्यामध्ये 16 तुमची काय असेल समसंख्यांची सरासरी. क्लिअर झाला? समसंख्यांची सरासरी कशी काढायची, टोटल त्यात संख्या काढून घ्यायच्या, त्यामध्ये फक्त 1 प्लस करायची, ते तुमची सरासरी असेल समसंख्यांची. पुढे बघा, चुकी कुठे होऊ शकते ते तुम्हाला सांगतो मी. प्रश्न काय पुढे बघा, सेम आहे. पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती. या ठिकाणी प्रश्न वेगळा विचारला आहे. पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी विचारली. संख्या त्या किती असतील, 1 ते 100 पर्यंतच्या असतील. 1 ते 100 मधील समसंख्यांची सरासरी आपल्याला विचारली दुसऱ्या प्रकारे. बरोबर? पण आपल्याला त्यांनी डायरेक्ट देऊन ठेवलं आहे. पहिल्या 50 1 ते 100 मध्ये जर तुम्ही संख्या काढल्या समसंख्या तर त्या किती मिळतील तुम्हाला, 50 मिळतील. क्लिअर होत आहे? फक्त तुमची चुकी या ठिकाणी होऊ शकते. पहिल्या 50 आपल्याला काय विचारलं आहे, समसंख्यांची सरासरी. 50 मध्ये 1 प्लस करा, 51 तुमच्या प्रश्नाचं काय असेल, उत्तर असेल. क्लिअर झाला? पुढे आता बघा, आता आपल्याला विचारलं जातं विषम संख्यांची सरासरी. काय विचारलेलं आपल्याला बघा, पहिल्या 70 क्रमवार सर्व विषम संख्यांची सरासरी. आता या ठिकाणी जर तुम्हाला विषम संख्यांची सरासरी विचारली आहे, आपल्याला काय विचारलं आहे बघा, पहिल्या संख्या आपल्याला देऊन ठेवली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे, पहिल्या 70 विषम संख्यांची सरासरी, तर जे ती संख्या दिलेली तीच तुमची सरासरी असेल 70. क्लिअर झालं? यामध्ये काही तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार काही करायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे, 1 ते 70 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी किती. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण सोडवलं आहे त्या पद्धतीने सोडवू नका. पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या दिलं होतं, पहिल्या 70 विषम संख्या, म्हणजे या जर आपण प्रश्न दुसऱ्या पद्धतीने पाहिला तर 1 ते 140 मधील विषम संख्यांची सरासरी काढा. आपल्याला 70 त्यांनी काढून ठेवलं होतं. या ठिकाणी कसं विचारलं आहे, 1 ते 70 मधील विषम संख्यांची सरासरी. 1 ते 70 मध्ये जर विषम संख्या काढल्या त्या येतील 35. क्लिअर होत आहे? ऑप्शन क्रमांक ए 70 सुद्धा राहील, गडबड करू नका. 35 आलेल्या एकूण संख्या त्याच तुमचं काय राहील, सरासरी राहील. क्लिअर झालं? आपलं समसंख्यांमध्ये 1 प्लस करायचं आहे, विषम संख्यामध्ये प्लस मायनस काही करायचं नाही. संख्या काढल्यानंतर जे उतरेल तेच तुमचं सरासरी राहील. क्लिअर झालं? नैसर्गिक संख्यांमध्ये संख्या दिलेल्या असतात, तुम्हाला संख्या दिल्यानंतर 1 प्लस करा, भागीला 2. क्लिअर झालं? आता टाईप क्रमांक 2. त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. टाईप क्रमांक पुढे दिलेला आहे, टाईप क्रमांक 3 आहे आणि प्रश्न दिला आहे, एका नावेत बसलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन 20 किलो आहे. नावाड्यासह त्यांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले तर नावाड्याचे वजन किती. हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने सुद्धा विचारला जातो, तो मी तुम्हाला वाचून दाखवेल. काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघा, एका नावेत बसलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन, 5 मुलांचे सरासरी वजन 20 किलोग्रॅम दिलेले आहे. बरोबर? 5 दुनी 10, 100 किलोग्रॅम काय त्यांचं टोटल वजन ज्या ठिकाणी नावेमध्ये ते बसले. पुढे काय दिलं आहे, पुढे नावाड्यासह त्यांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम होते. या ठिकाणी हे 5च मुलं होते, त्या ठिकाणी नावाडी आला आहे म्हणजे व्यक्ती किती झाले, 6. बरोबर? आता त्यांचं वजन किती झालं आहे सरासरी, ते झालं आहे 24. गुणाकार करा, 24 + 144 होता. बरोबर? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 144 मधून 100 वजा केले तर किती राहतात, 44. बरोबर? 44 किलोग्रॅम काय असेल, नावाड्याचे वजन असेल. काय असेल,
नावाड्याचे वजन, बरोबर. पण आता या ठिकाणी मी गुणाकार केला, बरोबर. 5 गुणिला 20, 6 गुणिला 24. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर गुणाकार सोपा होता, क्लिअर होत आहे. पण ज्यावेळेस या ठिकाणी 20.21.22, 21.25, 24.22 वगैरे असं काही गुणाकार असेल त्यावेळेस तुम्हाला 1.5 ते 2 मिनटं लागून जाईल आरामशीर. त्या ठिकाणी या प्रश्नाला अशा पद्धतीने न सोडवता कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. काय दिलं आहे प्रश्नामध्ये, एका नावेत बसलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन 20 किलोग्रॅम दिलेले. त्या ठिकाणी काय करायचं, जे तुम्हाला वजन दिलेलं आहे 5 मुलांचे सरासरी 20 किलोग्रॅम, ते 20 किलोग्रॅम वजन लिहायचे. हे ट्रिक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. 100% तुमचा जे बाकीचे मुलं हा प्रश्न सोडतील त्यापेक्षा तुमचा प्रश्न जवळपास, ते जर 40 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडतील तर तुम्ही 5 सेकंदाच्या आतमध्ये हा प्रश्न सोडाल, बरोबर. काय दिलं आहे, 5 मुलांचे सरासरी वजन किती आहे, 20 किलोग्रॅम आहे. पुढे काय दिलं आहे, नावाड्यासह, नावाडी आल्यामुळे किती व्यक्ती झाले, 6. नावाड्यासह त्यांचे वजन किती आहे, 24 किलोग्रॅम. कितीने वाढलं, 4ने. क्लिअर होत आहे, 4ने वाढलं. व्यक्ती किती झाले, 6. 6 चौक किती होता, 24. 24 यामध्ये प्लस करा, किती होते, 44. या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. समजतंय तुम्हाला. तुम्ही या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर 5 ते 6 सेकंदामध्ये काढू शकतात. हा प्रश्न कसा विचारला जाईल बघा. आता दुसऱ्या पद्धतीने, एका नावेत बसलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन 20 किलोग्रॅम आहे. नावाड्यासह त्यांचे सरासरी वजनात 4 किलोने वाढ झाली तर नावाड्याचे वजन किती. काय दिलं आहे, एका नावेत बसलेल्या 5 मुलांचे सरासरी वजन 20 किलोग्रॅम लिहिलं आपण, बरोबर. त्यानंतर 4 किलोने काय झाली वाढ, 4 किलोने वाढ झाले. व्यक्ती किती झाले, 6. 6 चौक 24 प्लस केले 44. तुमचं काय आलं आहे, उत्तर आलेलं आहे. सेम दुसरा प्रश्न बघा आपण, अजून तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. काय दिलं आहे, 30 मुलांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे, बरोबर. तर 30 गुणिला जर 40 केलं, या पद्धतीने सुद्धा तो प्रश्न सुटेल, क्लिअर होत आहे. पण मी तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातूनच सांगतो. या ठिकाणी 30 मुलांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम आहे, 40 लिहून घ्यायचे, बरोबर. 30 मुलं ते होते. एक नवीन मुलगा गटात आल्याने, एक नवीन मुलगा आला म्हणजे 31 व्यक्ती झालेले ते, बरोबर. गटात आल्याने सरासरी वजन 2 किलोने कमी झाले. अगोदर वाढ होती, आता कमी झालेलं आहे, 2 किलोने कमी झाले. तर नवीन मुलाचे वजन किती आपल्याला दिलेलं आहे, नवीन मुलाचे वजन दिलेलं आहे. 30 मुलं अगोदर होते, त्यांचे सरासरी वजन 40 किलोग्रॅम होते. आता किती झालेलं आहे, 31 मुलं, बरोबर. 2 किलोने कमी झाली, 2 करा, 31 दुनी 62 होतात, क्लिअर होत आहे. 62 मधून 40 वजा करा, किती येईल, 22. 22 किलोग्रॅम असेल काय, त्या मुलाचं वजन असेल. कमी झालाय, वजा करा, वाढ झालेली प्लस करा, क्लिअर होत आहे. वाढ झाली प्लस करा, कमी झालेला आहे वजा करा. तर या पद्धतीने जर सोडवलं आपण गुणाकार पद्धतीने तरी सुटेल. 30 गुणिला 40, 4 त्रिक 12 म्हणजे 1200. आता या ठिकाणी एक मुलगा वाढलेला आहे म्हणून 31 येतील. 31 गुणिला 2ने काय झालं आहे, वजन कमी झालेलं आहे म्हणून या ठिकाणी अगोदर 40 सरासरी होती, आता किती झालेली, 38, बरोबर. आता गुणाकार करा. या ठिकाणी जर गुणाकार केला आपण, 31 8 3 8 24 आणि 8 3 8 24 200 3 8 248 होतील. या ठिकाणी 8 येतील, या ठिकाणी 24 हातच्याला येतील. हेच सांगतो मी तुम्हाला की ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. गुणाकारामध्ये प्रॉब्लेम येतो. या ठिकाणी गुणाकार करतानाच 5-6 सेकंद निघून जातात, बरोबर. आणि 31 त्रिक किती होतं, 93. 93 यामध्ये प्लस करा, हे होतील 7 आणि 9 आणि 2 किती होतात, 11, बरोबर. या ठिकाणी काय येईल, बरोबर 1178 आणि 1200 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. जर 1200मधून 1178 वजा केले तर या ठिकाणी 10 होतील. 10मधून 8 गेले, किती राहिले, 2. हातच्या घेतला होता वापस द्या, या ठिकाणी परत हातच्या घ्या. 10मधून 8 गेले, राहिले किती, 2. हातच्या वापस द्या. 2मधून 2 गेले 0, 1मधून 1 गेला 0. काय उत्तर आलेलं आहे, 22 किलो. आपण काय काढलं होतं, 22 किलो. क्लिअर झालं. या पद्धतीने मी परत सांगतो, तुम्हाला वेळ लागेल त्यामुळे तुम्ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. जर कमी झालं असेल सरासरी तर कमी करायची, वाढ झाली असेल वाढ करायची, बरोबर. पुढे टाईप क्रमांक 4 दिला आहे. प्रश्न दिला आहे, मराठी व हिंदी यांचे सरासरी गुण 52 आहेत. इंग्रजी व मराठी यांचे सरासरी गुण 78 आहेत. इंग्रजी व हिंदी यांचे सरासरी गुण 92 आहेत. तर फक्त इंग्रजीचे गुण किती. आता हा प्रश्न 2 पद्धतीने सोडवता. जर तुम्ही कोणत्याही पुस्तकामध्ये जर पाहिला तर हा प्रश्न जवळपास एवढा सोडवून ठेवला आहे ज्या ठिकाणी मला बोर्डसुद्धा कमी पडेल, बरोबर. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी लिहिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघा. मी अगोदर मांडणी करून घेतो प्रश्नाची, बरोबर. काय दिलं आहे, मराठी प्लस हिंदी, मराठी प्लस हिंदी गुण सरासरी गुण किती दिलेले, 52 दिलेले, बरोबर.
इंग्रजी प्लस मराठी, सरासरी गुण किती दिलेले 78. त्यानंतर दिलं इंग्रजी प्लस हिंदी, सरासरी गुण किती दिलेले, ते दिलेले 92. बरोबर. आता काही पुस्तकांमध्ये काय दिलं आहे, याची दुप्पट केलेली आहे, प्लस केलेली आहे, भागीला 2 वगैरे केले, कारण ते दुप्पट केली, त्यामुळे ते प्रोसिजर होत्या. या ठिकाणी काय करायचं बघा. आता जर या पद्धतीने आपल्याला 2-2 विषय दिलेले असतात, मराठी हिंदी इंग्लिश 2-2 या ठिकाणी काय दिलेले असतं, विषय दिले असतं. या प्रकारे जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे, काय विचारलं आपल्याला प्रश्नामध्ये, इंग्रजीचे गुण किती, काय विचारलेलं आहे, इंग्रजीचे गुण किती. त्यावेळेस काय करायचं बघा. त्यावेळेस काय करायचं, जे इंग्रजीचे गुण आपल्याला विचारलेले, काय विचारलेले, इंग्रजीचे गुण, तर फक्त इंग्रजी ज्या ठिकाणी दिलेले त्यांची बेरीज करायची. काय करायची, त्यांची बेरीज करायची. इंग्रजी या ठिकाणी सुद्धा विचारलं, इंग्रजी या ठिकाणी सुद्धा विचारलं, यांची बेरीज करा. 8 आणि 2 10शी, 0 हातच्याला आला 1. बरोबर. 10 आणि 7 17, या ठिकाणी बेरीज 170 आली आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 170 बेरीज लिहून घ्या. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते बघा. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे इंग्रजीचे गुण किती. तर ज्या ज्या ठिकाणी इंग्रजी दिले त्यांना सोडून द्या, कारण आपण त्या अगोदरच त्यांची काय केली, बेरीज केली. बरोबर. मराठी आणि हिंदी यांचे किती दिले, 52. यातून 52 मायनस करायचे. काय करायचे, 52 मायनस करायचे. बरोबर. या ठिकाणी ह्याचे द्या. 10मधून 2 गेले, किती राहिले, 8 राहिले. ह्याच्या वापस द्या. 7मधून 6 गेले, राहिले किती, 1. आणि हा 1 जसाचा तसा. 118 काय आलं आहे उत्तर. इंग्रजीचे गुण किती असतील त्यामध्ये, 118 इंग्रजी. क्लिअर झाला. तुम्हाला प्रश्नामध्ये कोणत्याही एकाच याचे गुण विचारले जातील. एक तर मराठीचे विचारले जातील, एक तर इंग्रजीचे विचारले जातील, एक तर हिंदीचे विचारले जातील. बरोबर. आता जर तुम्हाला मराठीचे गुण विचारले, तुम्ही काय करा, जर तुम्हाला मराठीचे गुण या ठिकाणी विचारले तर या दोघांना प्लस करायचे. बरोबर. किती होतील, 8 आणि 2 10, 0 चला आला 1. बरोबर. 8 आणि 5 13, 130 होतील. क्लिअर झालं. 130मधून काय करायचं आहे, 92 मायनस करायचे. बरोबर. 8 आणि 30 38 बाकी राहतील. 38 काय असतील, मराठीचे गुण असतील. क्लिअर झालं. त्यानंतर पुढे जर तुम्हाला विचारलं हिंदीचे, ज्या ज्या ठिकाणी हिंदी त्यांचं दोघांचं बेरीज करा. 92 आणि 52 किती होतात, 100 144 144. बरोबर. आपल्याला कशाचे काढायचे, हिंदीचे. तर ज्या ठिकाणी हिंदी नाही आहे ते त्यातून मायनस करा. 78 गुण 144मधून वजा करून घ्या. बरोबर. 14मधून 8 गेले, राहिले 6. ह्याच्या वापस द्या. 14मधून 8 गेले, राहिले किती, 6. 66 गुण कशाचे असतील, ते असतील हिंदीचे. क्लिअर झालं. तुम्हाला एकच विचारतील, कोणत्याही याचा 3 पैकी एकच विचारतील. तर पुढील प्रश्न बघू आपण. पुढे प्रश्न कोणता दिला, हा प्रश्नसुद्धा विचारला जातो. एक तर तुम्हाला यातील प्रश्न विचारतील किंवा धान्य वगैरे यामधील प्रश्न विचारतील. विचारला काय प्रश्न बघा. गहू व तांदूळ यांचे सरासरी वजन 65 किलो आहे. ज्वारी व गहू यांचे सरासरी वजन 120 किलो आहे. तांदूळ व ज्वारी यांचे सरासरी वजन 70 किलो आहे. तर फक्त तांदळाचे वजन किती. बरोबर. आपल्याला काय दिलं आहे ते मी मांडणी करून घेतो. काय सांगितलं आपल्याला यामध्ये, गहू आणि प्लस तांदूळ यांचे वजन किती दिलेले, सरासरी वजन दिलेले 65. त्यानंतर दिले ज्वारी प्लस गहू यांचे वजन किती दिलेले 120. त्यानंतर तांदूळ प्लस ज्वारी याचे वजन किती दिलेले, सरासरी 70. कशाचे विचारले, तांदळाचे. ज्याचे विचारले तांदूळ आणि हा तांदूळ, या दोघांची बेरीज करून घ्या. बरोबर. 70 आणि 65 यांची जर बेरीज केली, 6 आणि 7 13 म्हणजे 135 यांची बेरीज येईल. क्लिअर झालं. ज्याचा आपल्याला काढायचं आहे, जो त्यामध्ये नाही आहे ती संख्या मायनस करा. ज्वारी आणि गहू आहे, 120 मायनस करून घ्या. बरोबर. किती येईल, 15 किलो काय येईल, या ठिकाणी तांदळाचे वजन येईल. तांदळाचे वजन किती आलेले, ते आलेले 15 किलो. बरोबर. तांदळाचे वजन 15 आलेले. जर तुम्हाला प्रश्नामध्ये आता विचारलं गेलं की गव्हाचे वजन सांगा, बरोबर, तर गव्हाचे वजन आणि ज्वारीचे वजन हे दोघांचे वजन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. बरोबर. आता आपण पुढचा प्रश्न बघू. टाईप क्रमांक 5. प्रश्न दिला आहे, एक गाडी पुणे ते दिल्ली जाताना 50 किलोमीटर या वेगाने जाते व परत येताना तेच अंतर ताशी 30 किलोमीटर या वेगाने कापते, तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा. आता याला जर मी कन्सेप्टनुसार समजावलं, तुम्हाला सांगितलं, तर वेळ पुरणार नाही परीक्षेमध्ये. बरोबर. तर याला एक फॉर्म्युला आहे, 2xy भागिला xy, 2xy भागिला xy.
या सूत्राच्या माध्यमातून आपण या प्रश्नाचं उत्तर लगेच काढू शकतो. काय दिलं आपल्याला या ठिकाणी 50 किलोमीटर जाताना, बरोबर 2x म्हणजे जाताना अंतर, y म्हणजे येताना अंतर. क्लिअर झालं. 50 किलोमीटर म्हणजे गुणीला जाताना, या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार करायचा. येताना किती दिलेलं आहे 30 किलोमीटर, त्याची सरासरी स्पीड आहे. बरोबर, सरासरी आपल्याला काढायची, स्पीड त्याची 30 किलोमीटर आहे. क्लिअर झालं. खाली काय दिलं आहे x + y असतो. या ठिकाणी काय असतो x + y. x किती आहे 50 आणि 30, y किती 30, किती होतील 80 होतील. भाग द्या. हा 0 गेला, हा 0 गेला, बे 1 बे, बे 4 8. बरोबर, काय राहिलं आहे छेदस्थानी 4, वरती 50 गुणिला 3. 50 गुणिला 3 जर केलं तर किती होतात 150 भागिला 4. भाग द्या. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, राहिले किती 3. 4 7 28, राहिले किती 2, राहिले किती 2. बरोबर, 0 दिला, दशमी देऊन 4 पंचे 20, 37.5 या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. 37.5 किलोमीटर काय असेल सरासरी असेल. पुढचा प्रश्न दिला आपल्याला, त्यास सेम प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आपण 2-2 प्रश्न एक टाईपमध्ये अभ्यासले, जेणेकरून तुमचा जोही डाऊट असेल तो क्लिअर होईल. प्रश्न दिलेला आहे, एक रेल्वे गाडी मुंबई ते पुणे जाताना 60 किलोमीटर या वेगाने जाते व परत येताना तेच अंतर ताशी काही वेगाने कापते. जर गाडीचा संपूर्ण सरासरी वेग 48 किलोमीटर असेल तर गाडीचा परत येताना वेग किती. प्रश्न चेंज आहे. या ठिकाणी आपल्याला दोघांचा वेग दिला होता, जातानाचा आणि येतानाचा. आपल्याला सरासरी वेग काढायचा होता. या प्रश्नामध्ये सरासरी वेग देऊन ठेवला आहे, आपल्याला परत येताना वेग विचारलेला आहे, जातानाचा वेग देऊन ठेवला आहे. फॉर्म्युला 2xy भागिला x + y. बरोबर, काय दिलं आपल्याला या ठिकाणी 2 गुणिला 60 म्हणजे जातानाचा वेग दिला आहे, येतानाचा दिलेला आणि या ठिकाणी आपण x घेऊ. बरोबर, भागिला 60 + x. क्लिअर झाला. सरासरी वेग काय देऊन ठेवला आपल्याला 48 किलोमीटर दिलेला आहे. बरोबर, या ठिकाणी भागिला संख्या इकडे जाताना कुठे जाईल ती गुणाकारामध्ये, म्हणजे 48 ब्रॅकेट 60 + x. क्लिअर झाला. पुढे 60 दूनी 120, 120 काय होतील या ठिकाणी 120x. क्लिअर झालं. 48 गुणिला 60 यांचा गुणाकार करा, 0 जसा तसा. साईन 8 48 8 हातच्याला आले 6 × 24 आणि 2 6 × 24 आणि 4 किती होतात ते होतात 28. क्लिअर झालं. 48 गुणिला x बरोबर किती होतील 48x बरोबर 120x. समजतं आहे. आता 48x तिकडे जाऊ द्या, ते काय होतील प्लस आहे ते वजा होतील. 120x वजा 48x बरोबर किती 2880. वजाबाकी करून घ्या. 120 मधून जर 48 गेले तर किती राहतात ते राहतात 72. किती राहतात 72x बरोबर 2880. एक्सला जर आपण बरोबरला घेतलं तर 72 कुठे येतील भागेला येतील. भाग द्या. या ठिकाणी आपण अगोदर 4ने भाग देऊ. बरोबर, 4 1 4 राहिले 3 4 8 32 4 7 28 4 2 8 हा 0 जसा तसा. 18ने भाग जातोय का 18 चोक 72 हा 0 जसाचा तसा. बरोबर, एक्स बरोबर काय आलेला आहे 40. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल 40 km/h नेते. मित्रांनो, पुढे टाईप क्रमांक 7 आहे आणि प्रश्न दिला आहे, एका क्रिकेटपटूने 15 सामन्यात काही धावा काढल्या, 16व्या सामन्यात 55 धावा काढल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 2ने कमी झाली, तर 16व्या सामन्यातील धावांची सरासरी किती. बरोबर, आता या प्रश्नाला जर तुम्ही कन्सेप्टने सोडवलं तर खूप वेळ लागेल. आता याला एक ट्रिक आहे. ट्रिक काय ती बघा. काय दिलं आपल्याला या ठिकाणी, एका क्रिकेटपटूने 15 सामन्यातील काही धावा काढल्या, 16व्या सामन्यात त्याने 55 धावा काढल्यामुळे. बरोबर, 16व्या सामन्यात त्याने किती धावा काढलेले त्या काढलेले 55. क्लिअर झाला. सरासरी कशाने कमी झाली 2ने कमी झाली. कितीने कमी झाली सरासरी 2ने कमी झालेली. सरासरी जर कमी झालेली असेल, कमी आणि 1मध्ये काय होते वाढ होते. या दोघांचं मी तुम्हाला सांगतो. सरासरी कितीने कमी झाली 2ने कमी झाली. अगोदरच्या 15 धावामध्ये जर सरासरी 2ने कमी झालेली बरोबर, तर 15 दोन्ही किती होतात 30. 30 यामध्ये प्लस करा, हे झाले 5 आणि हे झाले 8. 85 धावा 16 सामन्यांमधील काही त्याची सरासरी. क्लिअर झालं तुम्हाला. काय करायचं आहे 16 दुनी 32 यासाठी केले नाही आपण, कारण 16व्या सामन्यात त्याने काय केलेलं 55 धावा काढलेले आपण त्या अगोदर पकडलेले. ज्या सुरुवातीला त्याने 15 सामने खेळला होता त्यात आपण काय केलेलं आहे, जे 2ने कमी झालेली
बरोबर. ते काय केलं आहे, 15 2 30. क्लिअर होत आहे. दोघांची बेरीज करायची. बेरीज का केलेली आहे, जर सरासरी कमी झाली तर झालेली आहे सरासरी, तर तुम्हाला काय करायची, बेरीज करायची. काय करायचे, बेरीज करायची. सरासरी कमी झालेली. जर वाढ झाली तर वजा करायची. काय करायची, वजा करायची. पुढचा प्रश्न बघा, सेम प्रश्न आहे, वजाबाकीचा दिलाय. काय सांगितलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये, एका क्रिकेटपटूने 10 सामन्यात काही धावा काढल्या. 11व्या सामन्यात 130 धावा काढल्यामुळे त्याच्या धावांची सरासरी 7ने वाढली, तर 11 सामन्यातील धावांची सरासरी किती. काय दिलं आपल्याला, 10 सामन्यात काही धावा काढलेल्या, 11व्या सामन्यात त्याने किती धावा काढलेल्या, 130. बरोबर. काय सांगितलं आहे पुढे, 7ने काय वाढलेली आहे, धावांची सरासरी किती, 10 × 7. 10 × 7 करावे, कारण आपण 11व्या सामन्यातील धावा घेतलेल्या आहे. 10 × 7 किती होतात, 70. यामधून वजा करा. ती 130 मधून 70 वजा केले म्हणजे किती राहतात, 60. 60 काय असेल त्याची धावांची सरासरी. क्लिअर झाला. ही होती तुमची ट्रिक. काय होती तुमची ट्रिक, सरासरी ट्रिक. बरोबर. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे पोलीस भरतीला 2023मध्ये सरासरी या चॅप्टरवरील प्रश्न विचारले गेलेले, तो मी व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोही व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला कोणत्या प्रश्नाला कमीत कमी वेळेमध्ये कोणती ट्रिक त्या ठिकाणी आपण अप्लाय केलेली, ही सुद्धा आयडिया येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे चॅप्टर अभ्यासल्यानंतर या चॅप्टरवरील तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जवळपास 70 ते 80 प्रश्न अभ्यासायचे. क्लिअर झालं. 70 ते 80 प्रश्न तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अभ्यासायचे. म्हणजे तुमचा जो डाऊट असेल किंवा जे चॅप्टर आहे जे तुम्ही घेतायत अभ्यास करण्यासाठी, ते व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आता पुढे आपल्याला टाईप क्रमांक 8 दिलेला आहे. प्रश्न दिला आहे, एका क्रिकेटपटूने 5 सामन्यातील सरासरी 48 धावा केल्या. त्यातील 4 सामन्यांतील अनुक्रमे 25, 30, 32 व 40 आहेत, तर 5व्या सामन्यातील धावांची संख्या किती. काय दिलेलं आहे आपल्याला, 5 सामन्यातील सरासरी धावा दिलेल्या 48. 48 × 5 केले, 5 × 20, 8 × 5 40, 240 यांचे उत्तर येतं. क्लिअर झालं. 4 सामन्यातील आपल्याला काय दिलेले धावांचे, ज्या 4 सामन्यांमध्ये त्याने किती धावा केलेले त्याची आपल्याला संख्या दिलेली, त्यांच्या बेरीज करून घ्या. 25, 30 + 32 + 40 बेरीज करा. 70, 40 आणि 30, 70, 95, 95 आणि 32, 95 आणि 32 किती होतात, ते होतात 127. यामधून 127 वजा करा. क्लिअर झाला. 10 मधून 7 गेले, राहिले 3. हातच्या इकडे घेतला होता, हातच्या वापस द्या. 4 मधून 3 गेले, राहिला 1. 2 मधून 1 गेला, राहिला 1. 113 त्याची काही 5व्या सामन्यातील धावांची संख्या येईल. क्लिअर झालं. आपल्याला सरासरी दिली होती, सरासरी 48 दिली होती आणि 4 सामन्यातील धावा देऊन ठेवल्या होत्या. 5व्या सामन्यातील धावा विचारल्या होत्या. यांची बेरीज करायची, सरासरीमधून वजा करून जे उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका क्रिकेटपटूने 6 सामन्यात सरासरी 88 धावा केल्या. त्यातील 4 डावातील धावा अनुक्रमे 56, 35, 44 व 93 याप्रमाणे आहेत, तर उर्वरित दोन्ही डावांची सरासरी किती. बरोबर. हा प्रश्न मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.